हे गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आपण आत्ता वर्ध्यामध्ये आहे. वर्ध्यामध्ये हे एक महाराष्ट्राचे विदर्भ भागातील वर्धा जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. वर्धा शहर हे वर्धा, मुंबई, कोलकाता या प्रमुख रेल्वे मार्गावर वसलेले आहे. ते नागपूरच्या 75 किलोमीटर ते अमरावतीच्या 100 किलोमीटर दूर आहे. वर्धा जिल्ह्याची पश्चिम सीमा ही वर्धा नदी निश्चित करते. वर्धेचे पूर्ण नाव पालकवाडी होते. वर्धा नदीच्या नावावरूनच या ठिकाणाला वर्धा नाव देण्यात आलेले आहे. आणि सेवाग्राम हे वर्धा शहरात जवळील एक गाव आहे. येथील सेवाग्राम आश्रमासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. 1936 ते 1948 दरम्यान सेवाग्राम आश्रम हे महात्मा गांधीचे निवासस्थान होते. तिथेच आपण आज व्हिजिट करणार आहे आणि तुम्ही नक्की हा ब्लॉग एन्जॉय करा. आणि बापू कुटीचा हा जो ब्लॉग आहे यामध्ये आपण इतिहासाचे थोडंफार उजळणी करणार आहे. तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा. आपण आता रेल्वेचा पूल क्रॉस केला आहे. तर वर्ध्याचा असा इतिहास आहे की साबरमतीच्या सत्याग्रहातून आश्रमातून गांधीजींनी 1930 साली मिठाच्या सत्याग्रहास सुरुवात केली. आणि जेव्हा ते दांडी या ठिकाणी प्रयाण केले त्यावेळी त्यांनी अशी प्रतिज्ञा केली होती की स्वराज्य प्राप्त केल्याखेरीज या आश्रमात पाय ठेवणार नाही. 1933च्या ऑगस्ट महिन्यात अटकेतून सुटून आल्यावर गांधीजींनी आपले 5वे पुत्र शेठजी जमनालाल बजाज यांच्या आग्रहावरून वर्धा येथे कायमचे येऊन राहण्याचे ठरवले. अगदी सुरुवातीस ते महिला आश्रमात राहिले. नंतर मगनवाडीस आले आणि 1934मध्ये ते जमनालालजींनी जे दान दिलेल्या भूमीवर सेगाव येथे त्यांनी आपले आश्रम स्थापन केले. त्यालाच पुढे सेवाग्राम हे नाव पडले. जुलै 1942च्या दुसऱ्या आठवड्यात काँग्रेस कार्यकारिणी वर्धा येथे भारत छोडोचा ठराव पास केला. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात गांधीजींनी अखिल भारतीय काँग्रेस महासमितीच्या बैठकीत भाग घेण्यासाठी मुंबईस गेले. महासमितीच्या या अधिवेशनात कार्यकारी निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी आणि 8 ऑगस्ट रोजी इतिहास प्रसिद्ध भारत छोडो ठराव पास करण्यात आला. पुणे इथून सुटल्यावर 1944मध्ये गांधीजींनी सेवाग्राम येथे परत आले. 1946च्या एप्रिलच्या महिन्यात क्रिप्स शिष्टमंडळाबरोबर घाटीसाठी दिल्लीला गेले. त्यानंतर एक आपत्कालीन वास्तव सोडल्या ते सेवाग्रामला परत आलेच नाही. 31 जानेवारी 1948ला वर्ध्याला येणार होते, परंतु 30 जानेवारी संध्याकाळी पिस्तुलाच्या गोळ्याने त्यांची हत्या करण्यात आलेली. हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आजच्या दिवसाचा पप्पा कुठे जायचं? सेकंड स्पॉटला आलेलो आहे आपण. वर्ध्यात आलो आणि सेवाग्रामला व्हिजिट करावंच लागतं. टायमिंग दिलेलं आहे. सुरक्षा तांत्रिक कारणामुळे दिनांक 1/1/2021 पासून दर्शनार्थी करता आश्रम सकाळी 8 ते 5:45 वाजेपर्यंत सुरू राहील. सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान बापू कुटी. तिथे गाडी लावली आहे. सगळी जास्त भीड नाही आहे किंवा गर्दी पण नाही आहे.
ते तिकडे ती विणलेलं वर्कशॉप कताई बुनाई आणि सिलाई. 30 अप्रैल 1936 को बापू सर्वप्रथम सेवाग्राम पधारे. यहीं से बापू ने राष्ट्रीय स्वतंत्रता आंदोलन की नेतृत्व किया. इस पावन भूमि की गरिमा तथा पवित्र को बनाए रखने के लिए ये कृपया निम्न सूचनाओं के सहयोग करें. हाय गाइज, वेलकम बॅक टू द चॅनल. आपण आज नवीन लोकेशनला आलेलो आहे. त्या लोकेशनचं नाव आहे सेवाग्राम महात्मा गांधी आश्रम. तर इथे महात्मा गांधी 13 वर्ष राहिलेले. त्यांचा आश्रय इथं 13 वर्ष होता आणि जेव्हा ते दिल्लीला गेले आणि मृत्यूनंतर ते वापस नाही आले, म्हणजे त्यांचं जे लास्ट रेसिडन्स होतं, राहण्याची जागा होती, ती हे सेवाग्रामचा आश्रम होता. इथं हे 2-4 कुटी आहे. हे ॲज इट इज त्यांनी तशा त्यांनी प्रिझर्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही शक्तीस्थळ, प्रार्थना स्थळ, तिथे जे बसलेले आहे, तिथे त्यांनी काही सामान वापरलेले आहे, चरखा आहे. 1869 मध्ये पोरबंदर मध्ये जन्म झाला होता. तो महात्मा गांधी का जीवनक्रम हिंदीत दिलेला आहे, इकडून इंग्लिश मध्ये दिलेला आहे. मी दोन्ही फोटो पॉज करून तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आणि आता एक बापूकुटी, जी पाठीमागं माझ्या पाठीमागं बघताय तुम्ही, ही बापूकुटी आहे. तर यामध्ये महात्मा गांधी राहिलेले आणि ते समोर दिसते त्यांचं गांधीजी ऑफिस आहे. म्हणजे तिथे टायपरायटर ठेवलेलं आहे, टेलिफोन ठेवलेला आहे आणि चरखा पण ठेवलेला आहे. लोकांना कसं कळणार की इथं काय आहे. ठीक आहे. तर आता इथं मीरा बहन मिस फ्लैट ने अपने रहने तथा गांव की भाई बहनों की कतई धुलाई सिखाने के लिए इस कुटी को बनवाया था. धीरे धीरे आदि निवास में भीड़ बढ़ने लगी तो बापू इस कुटी में रहने आए. यह कुटी जिसमें बैठकर बापू ने देश विदेश से आने वाले मुलाकातें दिया करते थे. देश के ऐतिहासिक कार्यक्रम में आयोजन यही हुआ करता था. बापू की उपस्थिति में जैसी ये कुटी थी उसी रूप में इसको रखा गया है. सुबह की आश्रम प्रार्थना यही हुआ करती थी. ठीक आहे. तर तुम्ही पण इथे व्हिजिट करू शकता. सकाळी 8 वाजता हे चालू होतं आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे उघडं असतं. त्याला आहे. आम्ही येतात तिकडे. किती वाजेपर्यंत येते तू? लिहून नाही. हा ये हा.